पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावे, दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनं वापरावी यासह आणखी काही सूचना आणि काही आवाहनं करण्यात आली आहेत। सरकारकडून परिपत्रक जारी करत इंधन बचती संदर्भात महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावे, नवे दौरे आखू नये, परकीय चलन वाचवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मंजूर असलेले परदेश दौरे रद्द करावे। राज्य सरकारच्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय? शासकीय अधिकाऱ्यांनी नवीन दौऱ्यांची आखणी करू नये, दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, कार्यालयीन कामानिमित्तानं नियोजित स्थळांना भेटी दरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा, अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं, अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन कामासाठी आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसनं प्रवास करावा, इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करावी। पंतप्रधान मोदींच्या ऊर्जा बचतीच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठे निर्णय घेतलेत। मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः अंमलबजावणी करून याची सुरुवात केली। पनवेलच्या कार्यक्रमासाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अर्ध्यावर आणली। बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांची असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। अत्यावश्यकता सोडून मंत्र्यांच्या विमान आणि हेलिकॉप्टर वापरावर बंदी घालण्यात आली आहे। गरज असेल तेव्हा मंत्र्यांनी नियमित विमान सेवेचा वापर करावा, असे आदेश देण्यात आलेत। मंत्री आणि अधिकाऱ्यांनी एक दिवस सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आलेत। पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस प्रयोग करावा, असंही सांगण्यात आलंय। मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात, असेही निर्देश देण्यात आलेत। अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा, असंही सांगण्यात आलंय। ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक फ्लेक्सवरील कारवाई वाढवावी, असेही आदेश देण्यात आलेत।